नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये 1200 स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो। सिमेंट 500 ते 550 बॅगच्या आसपास लागणार आहे। सिमेंटचा खरेदीचा रेट 360 रुपये धरलेला आहे। 500 बॅगचे झाले 1,80,000 रुपये। स्टील 4000 किलो ते 4500 किलोच्या आसपास लागणार आहे। स्टीलचा खरेदीचा किलोचा रेट 65 रुपये धरलेला आहे। 4000 किलोचे झाले 2,60,000 रुपये। बांधकाम करण्यासाठी व RCC काम करण्यासाठी क्रश सँड किती लागणार आहे? 16 ते 18 ब्रासच्या आसपास लागणार आहे। क्रश सँडचा खरेदीचा ब्रासचा रेट 6500 रुपये धरलेला आहे। 16 ब्रासचे झाले 1,04,000 रुपये। प्लास्टर करण्यासाठी क्रश सँड लागणार आहे। प्लास्टर सँड 6 ते 7 ब्रासच्या आसपास लागणार आहे। प्लास्टर सँडचा खरेदीचा ब्रासचा रेट 8,000 रुपये धरलेला आहे। 6 ब्रासचे झाले 48,000 रुपये। खडी 15 ते 16 ब्रासच्या आसपास लागणार आहे। खडीचा खरेदीचा ब्रासचा रेट 5,000 रुपये धरलेला आहे। 15 ब्रासचे झाले 75,000 रुपये। वीट टोटल बाहेरील बांधकाम नवीनचे व आतील बांधकाम जर 4 इंची असेल तर 21 ते 22,000च्या आसपास विटा लागतात। विटांचा खरेदीचा रेट एका विटाचा 8 रुपये धरलेला आहे। 21,000 विटांचे झाले 1,68,000 रुपये। स्टाईल व ग्रेनाइटसाठी किती खर्च येऊ शकतो? हा खर्च 1,00,000 रुपयापासून ते 1,30,000 रुपयाच्या आसपास येऊ शकतो। डोर विंडो स्लायडिंगसाठी किती खर्च येऊ शकतो? 1,00,000 रुपयापासून ते 1,20,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। प्लंबिंगच्या मटेरियलसाठी 80 ते 90,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी 70 ते 80,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। पेंटिंगच्या मटेरियलसाठी 80 ते 85,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। मित्रांनो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर आपल्याला अंदाज लागणार आहे की 1200 स्क्वेअर फूटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो। मित्रांनो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर 13,40,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। 13,40,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो 1200 स्क्वेअर फूटचं जर कन्स्ट्रक्शन असेल तर। सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे। धन्यवाद।